मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णाला जीवदान, फलके परिवारानं मांडले देवेंद्र फडणवीस यांचे आभार. महागड्या वैद्यकीय उपचारांमुळे हतबल झालेल्या सामान्य कुटुंबाला शासनाच्या मदतीनं मोठा दिलासा मिळालाय. महेश चंद्रकांत फलके ट्रक ड्रायव्हर असणाऱ्या या रुग्णाच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 3 लाख रुपयांहून अधिक मदत मिळाल्यानं एका तरुणाला जीवदान मिळालंय. या मदतीबद्दल फलके कुटुंबानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानले. नेमकी घटना काय? ऋषिकेश चंद्रकांत फलके यांचे बंधू महेश फलके यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना पुणे येथील नामांकित रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र खासगी रुग्णालयातील उपचारांचा खर्च मोठा असल्यानं फलके कुटुंब आर्थिक विवंचनेत होतं. अशी मिळाली मदत. या कठीण प्रसंगात ऋषिकेश फलके यांनी आनंद गोस्के यांच्या माध्यमातून मदतीसाठी पाठपुरावा केला. त्यांना या कामी रमेश्वर भाऊ नाईक आणि रुग्णसेवक आनंद गोस्की यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून उपचारांसाठी मदतीची विनंती करण्यात आली होती. 3 लाखांचं अर्थसहाय्य. रुग्णाची परिस्थिती पाहून नामदार देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीनं 3 लाख रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर केला. या निधीमुळे महेश फलके यांच्यावर योग्य उपचार होऊ शकले. आमच्या संकटाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या टीमनं आम्हाला जी मदत केली ती आम्ही कधीही विसरणार नाही. त्यांच्यामुळेच माझ्या भावाचे प्राण वाचले. आम्ही संपूर्ण फलके परिवारातर्फे त्यांचे ऋणी आहोत, असं वक्तव्य ऋषिकेश फलके यांनी व्यक्त केलं. या मदतीमुळे फलके कुटुंबाला मोठा आधार मिळाला. परिसरात या सामाजिक कार्याचं कौतुक होत आहे. रुग्णाच्या डोळ्यातील अश्रू पुसणं हीच खरी रुग्णसेवा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गरजूंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून, मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना आम्ही आजवर आधार देऊ शकलोय. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशी माहिती गोस्के यांनी दिली.